उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झालेत। उद्या सकाळी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे। तसंच खासदारांची देखील बैठक बोलवण्यात आली आहे। प्रत्येक अधिवेशनादरम्यान खासदारांसोबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत येतात, अशी माहिती शिवसेना खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी दिली आहे। रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे। पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर पोलीस कोठडीमध्ये आहेत। दरम्यान प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर त्यांचा मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती आणि फोटो एकनाथ खडसेंच्या विरोधी आमदारांकडे गेल्याचा आरोप रोहिणी खडसेंनी केला आहे। संसदेत संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा मुद्दा गाजला। सुप्रिया सुळेंनी याबाबत प्रश्न उपस्थित केलेत। बीड जिल्ह्यातील हत्याकांडांवरती ठोस कारवाई नाही, पीडित कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। रायगडावरती एक दिवस संसदीय अधिवेशन घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंनी केली आहे। शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं। अष्टप्रधान म्हणजे लोकशाहीचा पाया, असं म्हणत लंकेंनी रायगडावरती एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची मागणी केली। अण्णा डांगेंनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केलाय। धनगर समाजाच्या आरक्षणासहित अनेक प्रश्नांवरती आवाज उठवणारे माजी मंत्री अण्णा डांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। अण्णा डांगेंचा प्रवेश म्हणजे घर वापसी। ज्यांनी भाजपाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा दिला ते परत आले, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या कार्यकाळापासून मुंडेंचे कट्टर समर्थक असलेले राजाभाऊ मुंडे यांच्यासह बाबरी मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लढणारे एकाच संघटनेचे दोन नेते, मात्र याच दोन नेत्यांमध्ये अंतर वाढत गेलं। दोघांच्या वेगवेगळ्या संघटना झाल्या। आज तेच नेते कोर्टातील केस संदर्भात इंदापूर न्यायालयात आलेले होते। दोन्ही नेते एकाच सोफ्यावरती बसले, मात्र दोघांनी एकमेकांशी संवाद साधलेला नाहीये किंवा एकमेकांकडे बघितलं सुद्धा नाही। महाराष्ट्र विधानसभेची आदिवासी विकास कल्याण समिती ही सध्या गोंदिया जिल्ह्याच्या 3 दिवसीय दौऱ्यावरती। आदिवासींच्या उपाययोजनांची माहिती शासनाला सादर करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। भंडारा जिल्हा बँकेत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या नाना पटोले यांना पुन्हा एकदा 2 दिवसात दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलंय। आज झालेल्या भंडारा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनलच्या उमेदवाराचा पराभव झाला। भाजप नेते आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा या सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत। राणा यांचा एक गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतो। किसी के हाथ ना आएगी ये लड़की या लोकप्रिय हिंदी गाण्यावरती नवनीत राणा यांनी ठेका धरला। तुळजाभवानी मंदिरातील दर्शन 10 दिवस बंद राहणार आहे। 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत फक्त देवीचं मुखदर्शन सुरू राहणार आहे। व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन, देणगी दर्शन 10 दिवस बंद असणार आहे। पुरातत्व खात्यामार्फत देवीच्या गाभाऱ्यात जीर्णोद्धाराचं काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। महाड रायगड राष्ट्रीय महामार्गाचं छत्रपती महामार्ग असं नामकरण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। महाड रायगड महामार्गाला ऐतिहासिक आणि भावनिक वारसा असल्याचंही गडकरी म्हणाले। ठाण्यातील काही शाळांमध्ये हिंदीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे। 3रीच्या वर्गासाठी हिंदीचा तास दाखवण्यात आल्यामुळे मनसे आक्रमक झाले। मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारला। तास बंद काही नाही केले तर शाळा बंद करू, असा इशाराही दिलाय। हिंदीचा तास घेणाऱ्या दिव्याच्या गणेशनगर या ठिकाणी शाळेमध्ये मनसैनिक आणि शिक्षकांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो। मनसेकडून जाब विचारण्यात आल्यानंतर आम्ही कोणता विषय शिकवायचा हे आम्हाला कोणी शिकवू नये, असं प्रत्युत्तर शाळा प्रशासनाकडून देण्यात आलं। प्रांजल खेवलकर खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत। पुणे पोलिसांच्या विरोधात प्रांजल खेवलकर यांचे वकील 50 कोटी रुपयांचा दावा ठोकणार आहेत। मुंबईकरांच्या सेवेत धावण्याऐवजी 100 बेस्टच्या बस भंगारामध्ये धूळ खात पडलेल्या आहेत। कंत्राट रद्द केल्यामुळे कंपनीच्या 100 बसेस मागील 1.5 वर्षांपासून धूळ खात पडल्या। मुंबईच्या पश्चिम उपनगरात परिसरात सांताक्रूज परिसरातील खड्ड्यांबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि याची पालिकेने दखल घेतली आहे। पालिकेच्या माध्यमातून सांताक्रूज भागातील खड्डे बुजवण्याच्या कामाला आता सुरुवात झाली।
भिवंडीवाडा रस्त्यावरील खड्ड्याने तरुणाचा बळी घेतलाय. 18 वर्षीय जखमी यश मोरेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेनंतर रुग्णवाहिका रस्त्यात उभी करून नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलन केलं. दरम्यान ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा नोंदवण्याची मागणी नातेवाईकांनी केली. या ठिकाणी वर्ध्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. यंदा वर्धा जिल्ह्यातील 2,30,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची हार प्रसाद आणि फुलांच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्यासाठी शिर्डी प्रशासनाने कंबर कसली आहे. मंदिर परिसरातील सर्व दुकानदारांना आता दरपत्रक लावणं हे बंधनकारक करण्यात आलंय आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अरुण गायकवाडच्या कुटुंबावर शिर्डी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलाय. ग्रामसभेत कुटुंबाला राहायला जागा आणि शिर्डीत व्यवसायासाठी दुकान कोणीही देणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय. गडचिरोली जिल्ह्यात पंचायत समिती सिरोंच्या अंतर्गत येणाऱ्या रंगयापल्ली या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला पालकांनी टाळं ठोकलंय. 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 3च शिक्षक असल्यामुळे शिक्षकांची मागणी करत पालकांनी शाळेला कुलूप लावलंय. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये नगरपालिकेची कोट्यवधीची जागा हडपल्याचा प्रकार समोर आला. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि यानंतर याची दखल घेत पालिकेने ही सर्व जमीन ताब्यात घेतली आहे. वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संरक्षित केलेल्या 427 मेट्रिक टन युरिया विक्रीसाठी खुला केलाय. त्यामुळे युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांनी खत विक्री करणाऱ्या दुकानांसमोर मोठी गर्दी केल्याचं दिसून आलंय. खतांचा तुटवडा भासत असल्याने युरियाचा संरक्षित साठा विक्रीसाठी खुला करण्यात आलाय. एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी गेलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्याला चक्क एटीएम मशीनमध्ये भला मोठा विषारी साप दिसलेला. यानंतर तातडीने सर्पमित्राला बोलवत या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव झंजाळ या ठिकाणी कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये हा साप आढळलाय. बीडमध्ये मद्यधुंद चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. हातात दारूची बॉटल घेत दारू पीत गाडी चालक हा गाडी चालवतोय आणि अशा चालकामुळे मोठा अपघात घडू शकतो. त्यामुळे चालकावरती कारवाई करावी अशी मागणी केली जाते. मणगाववरून श्रीवर्धनकडे जाणाऱ्या एसटी बसचा दरवाजा उघडा ठेवून चालक सुसाट बस चालवत असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारामुळे एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलंय. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सातेगाव इथल्या अंगणवाडीच्या छताचा काही भाग कोसळला. सुदैवाने यामध्ये मुलांना दुखापत झाली नाही. अंगणवाडीसाठी नवीन इमारत बांधून देण्याची मागणी पालकांनी केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील बणगाव इथल्या गणेश नाल्याजवळ वाहून जाणाऱ्या गायीला वाचवताना गुरखाही वाहून गेलेला आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे अद्याप गुराखी सापडलेला नाहीये. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना नाल्याजवळ न जाण्याचं आवाहन केलं आहे. धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या भाजी मंडईवरती पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाई दरम्यान राडा झालाय. मनपा कर्मचारी आणि भाजी विक्रेत्यांमध्ये अतिक्रमण हटवण्यावरून वाद झाला. धुळे महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्था झाली आहे. धुळे शहरामध्ये सध्या 20 शाळा आहेत. मात्र शाळांची डागडुजी झाली नाहीये. त्यामुळे तात्काळ शाळांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. राजगुरुनगर पाबळ रांजणगाव या मार्गाची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढत आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. आदिवासी आश्रमशाळेच्या टाकीत पडून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला. त्यामुळे मूळ धारणी तालुक्यातच मृत मुलीचं शवविच्छेदन व्हावं अशी नातेवाईकांनी मागणी केली आहे. संस्थाचालकांनी समोरासमोर येऊन त्यांच्या नातेवाईकांसोबत बोलावं आणि तोडगा काढावा अशी मागणी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे. धाराशिवच्या उमरगाव तालुक्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला काही मुलांनी बेदम मारहाण केली. उमरगाव तालुक्याजवळील गावात ही घटना घडली आहे. गावातील मुलीशी ओळख करून देण्याची मागणी करत मारहाण या मुलाला केलेली आहे. संबंधित मुलीला फोन लावून देण्याची मागणी करत मारहाण करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या म्हैसाळा या ठिकाणी फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलाला टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. टोळक्याने नाव विचारत मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. तर दुसऱ्या धर्माच्या मुलांसोबत का फिरते, आपल्या धर्मात मुलं नाहीत का असं म्हणत बेदम मारहाण करण्यात आली. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील
रांजणगाव शिवारात पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी रांजणगाव शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता आणि याच भागात पुन्हा बिबट्याचा वावर दिसून आला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.